एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कानपूरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर आणि पेट्रोलनं ट्रेन उडवण्याचा कट रचण्यात आला होता। आरपीएफला रेल्वे ट्रॅकवरती गॅस सिलेंडरसह पेट्रोल बॉम्ब सापडला आहे। शिवराजपूर प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला आहे। हा कट नेमका कुणी रचला याचा कसून तपास सध्या केला जातोय। तर घटनास्थळावरून एलपीजी गॅस सिलेंडर तसेच माचीस, पेट्रोलने भरलेली पेट्रोल बॉम्ब सारखी बाटली, माचीस तसेच एक पिशवी आणि इतर संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल आहेत आपल्यासोबत। महेश, खरं तर कानपूर मधला अतिशय एक भीषण अपघात हा टळल्याचं बघायला मिळतंय। नेमका काय घडला होता प्रकार? देशातील कानपूरमध्ये खळबळजनक घटना घडलेली आहे। अनवरगंज कासगंज रेल्वे मार्गावर कालिंदी एक्सप्रेस ही गाडी उडून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे। कानपूरमध्ये ही घटना घडलेली असून एलपीजी गॅस सिलेंडर आणि पेट्रोल बॉम्बने ट्रेन उडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र यात यश आलेलं नाहीये। आरपीएफला रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडरसह पेट्रोल बॉम्ब आढळून आलेले आहेत। शिवराजपूर प्रयागराजवरून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी एक्सप्रेसचा मोठा अपघात टळलेला आहे, मात्र या घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात आरपीएफला काही संशयास्पद वस्तू मिळालेल्या आहेत। यात खास करून गॅस सिलेंडरचा एक त्या ठिकाणी सापडून आलेला आहे, पेट्रोल बॉम्ब सापडून आलेला आहे, माचीस आणि काही संशयास्पद वस्तू त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे आरपीएफ कडून आता गुन्हा नोंदवण्यात आलेला असून स्थानिक पोलिसांनी यामध्ये तपास सुरू केलेला आहे। आरपीएफ कडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस ही घटना घडलेली असताना याची माहिती मिळतात तात्काळ त्यांनी तपास सुरू केलेला आहे आणि संपूर्ण जो प्रकार आहे तो रेल्वेने अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे। निश्चितच महेश, तपासात काय निष्पन्न होतंय हे बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।